नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आपल्याला जो आजचा विषय घ्यायचा आहे तो फार महत्त्वाचा आहे. जे नवीन कर्मचारी अधिकारी लागतात त्यांना 1 वर्षाच्या आत वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळते किंवा नाही. आरोग्य विभागाचा जो वैद्यकीय देखभाल नियम 1961 आहे त्यामधील नियम 2 क नुसार जे अधिकारी कर्मचारी MPSC, सरळ सेवा, अनुकंपाने लागतात त्यांना 1 वर्षाच्या आत म्हणजे समजा 8-10 दिवसांनी समजा त्यांच्याकडे काही असं वैद्यकीय प्रतिपूर्ती स्वतःचं, वडिलाचं, कुटुंबियांचं जर असेल तर ते देता येते किंवा नाही याबाबतचा हा व्हिडिओ आहे. फार महत्त्वाचा आहे. आतापर्यंत बऱ्याच विभागांनी दिलेलं नाही आहे. हा संभ्रम निर्माण होता. तर आता संभ्रम निर्माण करण्याकरिता आपल्याला त्याचं आकलन बरोबर व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकला. म्हणजे माहितीचा अधिकार जो आहे तो योग्य रीतीने कसा वापरायचा. म्हणजे आपल्याला माहितीचा अधिकार आपण जे जनरली बघतो तर या कोणाला तरी त्रास द्यायचा, काहीतरी करायचं असं नाही. आपल्याला जे माहिती अधिकारात जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपल्याला या अनुषंगाने साध्य झालेलं आहे. तर यामुळे माहितीचा जो अधिकार आहे तो अशा ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी काय केलं होतं का मी माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकला होता, तो दाखवतोच. त्यानंतर आपल्याला RTIचं ॲप्लिकेशन, त्यानंतर त्यांच्याकडून जे आपल्याला रिप्लाय आला वगैरे हे सर्व आपल्याला सांगतो. एक हे करतो. मी काय केलं होतं का RTIच्या अंतर्गत आपण सार्वजनिक आरोग्य विभागाला आपण माहिती मागितली होती 20 जानेवारी 2025ला आणि त्यामध्ये लिहिलं होतं सामान्य आरोग्य विभागाचे जे नवीन लोक लागतात त्यांना नियम 2 क नुसार ज्यांची 1 वर्ष सेवा झाली नाही त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देतात, तर काही विभाग देत नाही. बरोबर आहे. आणि 1 वर्षाखालील अधिकारी कर्मचारी यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळत नसल्यास तसे शासन निर्णय देण्यात यावे. बरोबर आहे. आणि आपण यांना एक रिक्वेस्ट केली की मला याची जाणीव आहे की माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध माहिती देण्यात येते, परंतु महाराष्ट्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये नियम समजण्यामध्ये द्विधा मनस्थिती झाली असल्यामुळे कृपया स्पष्टीकरण दिल्यास आभारी राहील. तर आपण यांना रिक्वेस्ट केली आणि यांना आपण ईमेल ॲड्रेसवर मागितलं. तर त्यामध्ये आपण जो ऑनलाईन अर्ज पाठवला तर हा आपला ऑनलाईन अर्ज आहे. पहिले हा ऑनलाईन अर्ज दाखवतो. हा आपण अर्ज केला होता ऑनलाईन आणि यामध्ये आपण हे केलं होतं का काही विभागात नियम हे जे मी दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे प्रतिपूर्ती देतात तर काही देत नाही. बरोबर आहे. तर हे आपण हे केलं होतं. हे केल्यानंतर आपल्याला RTIमधून स्टेटस आलं का रिक्वेस्ट पोस्टेड काही विनंती निकाली काढली म्हणून, आणि त्यांनी ते आधीच्या याला डिटेल दिलं होतं का बा कोणाकडनं येणार आहे म्हणून. तर याप्रमाणे आपल्याला हे आलं. आता आपल्याला RTIमध्ये जी माहिती मिळाली तर ती आपल्याला मिळालेली आहे. चंद्रकांत वाडे सरांकडनं मिळालेला आहे. तर आमचा हा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट @maha.gov.in म्हणजे आपल्याला शासन वेबसाईटवरूनच आपल्याला हे आलेलं आहे आणि हे लीगल आहे. याच्यामध्ये कुठे बनवाबनवी नाही किंवा काही नाही. आणि त्यांनी आपल्याला याचं स्पष्टीकरण दिलं. आता स्पष्टीकरण देण्याच्या आधी आपण मी नियम सांगतो पहिले काय आहे. तर यासोबत काय केलं का त्यांनी हे पुस्तक पण आपल्याला दिलेलं आहे, वैद्यकीय देखभाल नियम जे 1987चं होतं तर ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला याच्यामधील जे महत्त्वाचा विषय आहे तो आहे व्याख्या. तर नियम 2 मधील क हा येत होता. आता एकदा वाचून दाखवतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. थोडा वेळ लागेल पण लक्षात येईल आपल्याला. शासकीय कर्मचारी म्हणजे रोजंदारीवरील नेमलेला कर्मचारी वगळता महाराष्ट्र शासनाने पूर्ण वेळ काय कोणतं म्हणते पूर्ण वेळ म्हणजे जो 24 तास आहे तत्वावर नेमलेला कोणताही व्यक्ती, मग ती कायम असो किंवा तात्पुरती असो,
आणि यामध्ये म्हणजे याच्यातच यांनी डेफिनेशन दिली आहे का बा कोणता, फक्त रोजंदारी सोडून म्हटलेलं आहे, बाकी सर्वजण, बरोबर आहे. आता याच्यात अकल आहे, रजेवर असेल किंवा निलंबित असेल तर त्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळेल. कोणताही शासकीय रुग्णालयातील मानसेवी वैद्यकीय अधिकारी. आणि इथं क मुळे प्रॉब्लेम होतो. एका वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेले व मासिक दराने वेतन घेणारे कार्यवाही आस्थापने. म्हणजे इथं आपला रेग्युलरचा संबंध येत नाही, मासिक दराने घेणारे. इथं स्पष्ट म्हटलं होतं वर्क चार्जेस जे असतात, जे PWDमध्ये 26 दिवसासाठी मजूर असतात किंवा रूपांतरित आस्थापना असते, कालांतर आस्थापना, याच्यामध्ये जर असेल तर ते तुम्हाला आपल्याला समावेश हे म्हटलेलं आहे. पण याला 1 वर्षानंतर यांना मिळेल, बरोबर आहे. हे याचं महत्त्वाचं. तर आपल्याला यांच्याकडनं काय रिप्लाय मिळाला बघा. महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 मधील नियम 2(2) क मध्ये आता इथे दिलं, एका वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेली व मासिक दराने वेतन घेणारे कार्यवाही आस्थापनेतील नेमलेले कर्मचारी यांचा समावेश होतो, बरोबर आहे. मग पुढे काय म्हणतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळ सेवेने पहिलं अथवा शासनाचे अनुकंपा तत्वावर नियुक्ती केलेले कर्मचारी, म्हणजे सर्व जे भरतो आपण सरळ सेवेने, पदोन्नतीने, सरळ सेवेने आणि अनुकंपाने, हे शासनाचे पूर्ण वेळ तत्वावर नियुक्त केलेले कर्मचारी असून ते महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 2(2) क मध्ये मोडत नाही. क मध्ये मोडत नाही म्हणजे कुठे मोडत नाही, एका वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेले व मासिक दराने वेतन घेणारे कार्यवाही आस्थापना, याच्यात मोडत नाही. म्हणजेच आपण कुठे लागू होते, आपल्याला हे लागू होते, बरोबर आहे. आपल्याला हे लागू होते, बरोबर आहे. म्हणजे याचा यांनी उलगडा करून दिला. नियम 2 मध्ये मोडत नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम मधील 2(2) नुसार सेवेच्या एका वर्षाच्या आत वैद्यकीय प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे यांनी एका वर्षाच्या आत हे केलेलं आहे. सदर नियमास अनुसरून कार्यवाही करण्याबाबतचे संभ्रम निर्माण होत असल्यास संबंधित आस्थापनेने वरिष्ठ कार्यालयाचे वा सार्वजनिक आरोग्य विभागाचे रीतसर मार्गदर्शन प्राप्त करून प्रकरणावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपला सर्व प्रश्न जो आहे तो मिटलेला आहे. कोणीही असो जो रुजू झालेला आहे MPSC मार्फत, सरळ सेवेमार्फत किंवा अनुकंपा तत्वावर, तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाच्या व्याख्येनुसार त्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळते. माझ्याकडे बरेचसे असे प्रकरण आले होते आणि बरेचशा जणांना मी सांगितलं का मिळते, परंतु बऱ्याचशा कार्यालयांनी त्यांना पत्र दिले आहे का तुम्हाला 1 वर्ष झाले नाही, त्याच्यामुळे प्रस्ताव वापस केलेला आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांचे प्रस्ताव वापस आले असेल, बघा, ज्यांचे प्रस्ताव वापस आले असेल त्यांनी पुन्हा प्रस्ताव सादर करायचे आणि ज्यांनी जे प्रस्ताव सादर केलेले आहे त्याला आता म्हणजे आता 2 वर्ष झाले असेल, 3 वर्ष झाल्याचं याचा संबंध येणार नाही, कारण की त्यांनी एका वर्षाच्या आत नियम 6 बघा, या ठिकाणी नियम 11 मध्ये काय म्हटलं, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे मागण्या सादर करणे. तर याकरता या नियमामध्ये अनुज्ञेय असणाऱ्या प्रतिपूर्ती सर्व मागण्या संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियंत्रण प्राधिकाराकडे वैद्यकीय देखभाल किंवा उपचार पूर्ण झाल्यापासून 1 वर्षाच्या आत, बरोबर, सादर करण्यात येईल. म्हणजे ज्यांनी सादर केले आणि ज्यांना ऑब्जेक्शन लागले असेल का बा तुमची 1 वर्ष सेवा झालेली नाही आहे, तर त्यांनी कृपया हे सर्व रेफरन्स देऊन याच्यामध्ये मला जे आलेलं आहे ते सर्व तुम्ही कोट करून तुमच्या ऑफिसला द्या आणि ते तुम्हाला मंजूर करेल. आणि जर तिथे मंजूर झाले नाही तर तुम्ही आरोग्य विभागाला पत्र लिहून हे करू शकता. तर यामुळे हा फार महत्त्वाचा एक आपला शासन निर्णय आपल्या हाती आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे माहिती मिळाली त्यानुसार आपल्याला हे महत्त्वाचं मिळालेलं आहे. त्यामुळे कृपया करून
वैद्यकीय प्रतिपूर्ती ज्यांची असेल त्यांनी हे करायचे. आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीमध्ये अजून एक लक्षात घ्यायचं, स्त्री कर्मचाऱ्यांनी एक तर त्यांचे आईवडील किंवा त्यांचे सासू सासरे याच्यापैकी कोणाचीही निवड करायची आणि ते आपल्या सेवा पुस्तकामध्ये नोंद होईल याची नोंद घ्यावी. म्हणजे काय होईल का जे नवीन लागलेले आहे त्यांनी नोंद घेतली का पुढे त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. नाही तर मग बऱ्याच वेळेस काय होते का आपण इलाज करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आईवडील किंवा सासू सासरे असे जेव्हा देतो तर तेव्हा ऑफिस म्हणते का तुम्ही आजच्या तारखेत देऊन राहिले आणि हे तुमचं मेडिकल वैद्यकीय प्रतिपूर्ती हे आधीच्या तारखेचं आहे, तर असे कॉम्प्लिकेशन होते. तरी जे नवीन नियुक्त आहे त्यांच्यासाठी त्यांनी पहिले स्त्रीने आपलं नॉमिनेशन पहिले भरून द्यायचं जे असेल ते. आणि जर स्त्रीचा विवाह व्हायचा असेल तर तिचा बाय डिफॉल्ट तिच्या आईवडिलाचंच नाव येते, तिला तेव्हा द्यायची गरज नाही. परंतु आपल्याला सासू सासऱ्यांचं असेल तर तिथं आपल्याला द्यावं लागेल. पण आपल्याला निवड करावं लागेल. म्हणजे ज्या कुमारी असेल त्यांनी सध्या द्यायची गरज नाही, परंतु लग्न झाल्यानंतर तुम्ही ठरवायचं का आपल्याला सासू सासरे ठेवायचे की आईवडील ठेवायचे. हा विवेक बुद्धीचा वापर करून हे करायचं आणि त्यानंतर आपले वैद्यकीय प्रतिपूर्ती सादर करावी. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहोत. धन्यवाद. नमस्कार.